श्री बसवेश्वर यांचा जन्म इसवी सन 1105 आणि निर्वाण काळ 1167. लिंगायत धर्माचे संस्थापक श्री बसवेश्वर यांचा जन्म शिवभक्त असलेल्या माता पिताच्या पोटी विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे झाला. तेलबुद्धी असलेल्या या बालकाने बागेवाडी येथेच अध्ययन करून अनेक विद्यांत प्रावीण्य मिळवले होते. स्वतःच्या उपनयनास विरोध केल्याने यांना ग्रहत्याग करावा लागला. ग्रहत्यागानंतर विरक्त बनून ते बागेवाडी सोडून कृष्णा काठावरील कुडल संगम येथे आले. येथे सर्व शास्त्रावर अधिकार असलेल्या जातीवेद मुनीकडून त्यांनी दीक्षा घेतली. जैन व बौद्ध दर्शने समजून घेतली. त्याचबरोबर सर्व धर्मशास्त्राचे अध्ययन केले. यांच्या ठायी असलेली हुशारी पाहून त्यांच्या गुरुने त्यांना कल्याण नगरास जाण्यास सुचविले. तेथे येऊन हे मामाच्याकडे राहू लागले व यथाकाळ याने गृहस्थाश्रम स्वीकारला. कल्याण येथे त्यावेळी कलचुरी वंशातील बिज्जल नावाचा राजा राज्य करीत होता. राजाची व यांची भेट झाली असता राजाने याची विद्वत्ता पाहून त्याची कोषाध्यक्ष म्हणून नेमणूक केली. यांचे मामा बलदेव हे राज्याचे पंतप्रधान होते. त्यांच्यानंतर बसवेश्वर हे पंतप्रधान झाले. राज्यात याने बऱ्याच सुधारणा केल्या. त्याचबरोबर शैव संप्रदायातील विकृती दूर केल्या व वीरशैव नावाच्या नव्या पंथाची स्थापना केली. हे पक्के एकशैववादी होते. यांचा संप्रदाय सर्व जातींना खुला होता. बसवेश्वराने दुष्ट रूढी कमी केल्या. ग्रहस्थाश्रमाचा पुरस्कार केला व राजकारणाला अध्यात्माची व नैतिकतेची बैठक प्राप्त करून दिली होती. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानली होती. अंतकाळी कुडल संगमात यांनी एकांतात राहून ईश्वर साधना करीत ध्येय ठेवला.